निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज। निलेश घायवाळ कनेक्शन नंतर आता कौटुंबिक वाद। सागर मोहोळकर गोळीबार प्रकरणात नवा ट्विस्ट। अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गोळीबाराच्या घटनेत वाढ होताना दिसते। श्रीरामपूर घोडेगाव आणि आता जामखेडमध्ये झालेल्या गोळीबारामुळे जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय। बुधवारी 4 मार्च रोजी रात्री जामखेडमधील नुरानी कॉलनी परिसरात कुख्यात गुंड पैलवान सागर मोहोळकर याच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी 7 राऊंड फायरिंग केल्यानं एकच खळबळ उडाली आहे। या गोळीबारात मोहोळकर गंभीर जखमी झालाय। त्याला जामखेडमध्ये प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी अहिल्यानगर येथे हलवण्यात आले। सध्या या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी रात्री नुरानी कॉलनी जवळ दबा धरून अज्ञातांनी गोळ्या झाडल्या आणि अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पसार झाले। तर दुसरीकडे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, परिसरात नाकाबंदी केली आहे, परंतु अद्याप कुणालाही अटक नाही। निलेश घायवाळ कनेक्शन की कौटुंबिक वाद हा एक मोठा प्रश्न आता निर्माण होत आहे। पुण्याचा कुख्यात गुंड असलेला निलेश घायवाळ याच्या कानशिलात लावल्यानंतर गुन्हेगारी जगात सागर मोहोळकर हे नाव गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे। मात्र याच घटनेनंतर तो अनेकांच्या निशाण्यावर होता। बुधवारी झालेला गोळीबार देखील याच कारणावरून झाला असावा असा अंदाज आता व्यक्त केला जात आहे। मात्र याबाबत आतापर्यंत पोलिसांनी कोणतीही माहिती दिलेली नाही। तर दुसरीकडे 2 दिवसांपूर्वी सागर मोहोळकरच्या वडिलांनी देखील सागर मोहोळकर आपल्याला मारहाण करतो असा आरोप करत त्याच्या विरोधात जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता। तर आता गुंड निलेश घायवाळ आणि सागर मोहोळकरच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीचा काही कनेक्शन आहे का याचा देखील तपास आता करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येतंय। त्यामुळे या प्रकरणात आता नवा ट्विस्ट निर्माण झालाय। याबाबत अनेक चर्चांना उधाण आलेलं आहे। सध्या आरोपींचा शोध सुरू आहे। बुधवारी रात्री घडलेला या धक्कादायक घटनेनंतर पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे। सीसीटीव्हीच्या माध्यमातून या प्रकरणात असणाऱ्या आरोपींचा शोध घेण्यात येत आहे। पोलिसांकडून लवकरच या प्रकरणाची सविस्तर माहिती देण्यात येणार आहे। राजसत्ता न्यूज ब्युरो, जामखेड।